फ्लिक किया है गेंद को ऑन साइड में, दूसरा रन लेना चाहते हैं शाहिद, जोखिम बड़ा हो सकता है। माय गॉडनेस, खिलाड़ी है डीप मिड विकेट पर, दोनों ऑन साइड में। स्टीयर किया है गेंद को थर्ड मैन की ओर, सिंगल रन शाहिद के खाते में। लेकिन यहां सराहना करनी होगी शाहिद और सिमित डिकले जैसे बल्लेबाज ठिकाणी आपण पाहतोय परत एकदा भुज माताने माराय, सूर्यप्रकाशचा फटका लॉंग दिशेने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडूवरती पोहोचेल, त्या दरम्यान चेंडू कव्हर केला जाईल, धावबाची संधी आणि या दरम्यान फिरकी सुरेख, एकच धावा सुरेख। मुंबई संघाला विचारा झेलाचे परिणाम काय असणार आहे। कव्हरला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, शाहीच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार, 4 रन चौकार आहे। पाहतोय गोलंदाज तयार, डॉन टू शाहीद, सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू पोहोचेल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडूवरती पोहोचतोय आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख, त्या दरम्यान 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील आणि या 2 धावा संख्येनंतर फुलटॉस आणि या दरम्यान चेंडू हवेत और ये कॅच छूटा आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, 1 बॉल 4 रन चौकार। आमचे मुन्ना भाई शाह, धन्यवाद मनोज जी। इस बार उछाला है, देखना है खिलाड़ी गेंद के नीचे मिड ऑफ पर, और क्या ड्रॉप, डीजे डीजे डीजे, अरे डीजे चौकार पर नहीं लागलेला है, विकेट पर। सातारा की तरफ से डॉन की गेंद, स्लोअर वन गेंद आणि दूर सोबतच उछाल कर खेलने की कोशिश, मिसमैच हुआ है, स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्री के ऊपर से, नो बॉल का भी इशारा अंपायर की ओर से। फिर एक बार पुल करने की कोशिश, इस बार शाहिद ने गेंद को खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद को फील्ड किया गया है। 2 रन यहां पर शाहिद पूरे कर चुके हैं। जयेश तैयारी कर रहे थे तीसरे रन की, सन्मेश इस समय गेंदबाजी कर रहे हैं। ओ उछाल कर खेला है को शाहिद ने, मिड ऑन लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से सीधे 6 रन। फुल टॉस बनाकर खेला है गेंद को, लॉन्ग ऑन की ओर पहुंच रही है गेंद, पहला रन तेजी से ले लिया जाएगा, दूसरा रन लेने की कोशिश, बॉल अच्छी रनिंग जयेश द्वारा। दूसरा बैट्समैन इस प्रकार से आउट होकर लौटा है। इस बीच आशीष की अगली गेंद ऑफ साइड में खेला है गेंद को, वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ, बॉल अच्छी फील्डिंग डॉन की, शरीर से रोका था गेंद को डॉन ने। इधर आखिरी ओवर का खेल चलता हुआ, इस बार उछाला है शाहिद ने गेंद को लॉन्ग ऑन की ओर, देखना है 43 हवा उजव्या हाताने माराय, पहिला चेंडू हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडूवरती एक सिंगल घेतली जाते। 7च्या सरासरीने 42 धावा तर आरामशीर त्याच्या पळून पूर्ण केल्या गेल्यात। सिंगल डबल आणि चौकाराच्या साहाय्याने ह्या धावा बनवल्या गेल्या आणि या ठिकाणी बाउंड्री लाईनवर आपण बघू शकतो कमिटी मेंबर्स मध्ये गोविंद भाई साळवे, राकेश भाई, रंजीत जी, नाजिम भाई हैं, हमारे संतोष जी। जोरावरती चौकार गेला, त्यानंतर तो चेंडू डॉट आणि या दरम्यान शाहीदच्या बॅटवर सुमित वरती आक्रमण, चेंडू पोहोचेल या डावातला पहिला षटकार, खणखणी षटकार। धन्यवाद सर। शाहिद भाई का अभी तक कॉल नहीं आया है, लंच के ऑपरेटर है शाहिद भाई करके दी हैं, उनमें गुप्ता जी, अरबाज भाई, राजेश जी, आपण सर्वांचा पण कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद। स्वप्नील भाऊ गामणे यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000चं प्राइज आणि हा पहिला षटकार आलाय। थँक्यू। 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा फरकावरती पूर्ण होत आहेत। एक षटकार खेळला 1000 रुपये, परत एकदा बॅकेट आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या जवळपास झेल झाला आणि शाहिद बाद।
आणि या दरम्यान चेंडू गलीमधून खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिली गेंद पे चौकने वाला चौका. 4 रन. रिवाजचा प्रयत्न या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावबाची संधी असेल परंतु चेंडू आतमध्ये येऊ शकला नाही. भारत देशावर हल्ला झाला या दरम्यान. ओ विकेट केलाय. लॉंग ऑफला चेंडू असेल पायचा झेल होतो की काय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल. 2 धावा आहेत शाहीच्या खात्यामध्ये वाढल्या जातील. 2 धावा अजिंक्य भाऊ चोंबळे यांच्या नावावरती संघ मधुर तयार. शाहीसाठी मारा आणि चेंडू पोहोचेल मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. और ये क्या है 4 रन चौकार. मालदीव स्पोर्ट्स क्लब संघ या दरम्यान आपण पाहतोय. ओके या दरम्यान परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळलाय. अनिल पाटोळे चेंडू खाली. शाहीदचा झेल आणि शाहीद बाद.